नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस पडू लागली आहे. मालिकेतील पात्र आणि त्यातील रंजक वळण येणारे कथानक हे प्रेक्षकांना खिळून ठेवण्यास यशस्वी झाले. सध्या या मालिकेत महत्त्वाचे वळण आलेले पाहायला मिळते. ज्या मामा-मामीमुळे काव्याला जबरदस्ती पार्थशी लग्न करावं लागलेलं, ते मामा-मामी आपल्या मुलीची लग्नाची पत्रिका घेऊन आल्यावर तिचा ताबा सुटतो आणि ती आपलं दुःख बोलून दाखवते. यावेळी काव्या टोकाचा निर्णय घेत वकिलांना घटस्फोटाचे पेपर तयार करण्यासाठी बोलून घेते. नेमकं पार्थला काव्याचं आणि वकिलाचं बोलणं समजतं, त्यामुळे तो वकिलासोबत काव्याच्या घरी जातो आणि तिला त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करून दाखवतो. निस्वार्थपणे केलेल्या प्रेमाची ही परतफेड मिळाली याचं पार्थला फार वाईट वाटलेलं असतं, पण काव्याला तो कधीच काही कमी पडणार नाही किंवा आपल्यामुळे तिला त्रासही होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचं ठरवतो आणि तिथून रडत निघून जातो. पार्थला असं खचलेलं पाहून काव्याला फार वाईट वाटतं. त्याची काही चूक नसताना तो यामध्ये भरडला जातोय याची जाणीव तिला झालेली असते. तर दुसरीकडे नंदिनी चुकून जीवाने काव्यासाठी लिहिलेलं ब्रेकअपचं पत्र वाचते आणि गैरसमज करते की ते पत्र जीवाने आपल्यासाठी लिहिलं आहे. त्यामुळे ती सुद्धा फार खचलेली असते. जीवा नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करतो तर काव्या पार्थला समजावण्याचा प्रयत्न करत असते, पण दोघेही काही ऐकत नाही. दोघांचंही लग्नानंतर होईलच प्रेम या वाक्यावरचा विश्वास उडतो. पार्थ न बोलता काव्यासाठी तर नंदिनी जीवासाठी घटस्फोटाचे पेपर तयार करून त्यावर सह्या करून देखील देते. काव्य आणि जीवासाठी हा एक मोठा धक्का असतो. ते दोघे आपल्या जोडीदारांना समजून घेण्याचा प्रयत्न करायला तयार असतात, परंतु त्याआधी दोघांचाही गैरसमज झाल्यामुळे घटस्फोटाची दरी दोघांमध्ये पडलेली असते. त्यामुळे हा घटस्फोट होणार का? काव्य पार्थला नवरा म्हणून स्वीकार करणार का? जीवा नंदिनीच्या मनातले गैरसमज दूर